हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये घागरा चोली अल्टर करणार आहोत. म्हणजेच कस्टमरचा हा रेडीमेड घागरा चोली आहे, पण त्यांना फिटिंगला बरोबर बसत नाही. तर त्यामध्ये आपण काही चेंजेस करणार आहोत. तुमच्याकडे सुद्धा जर अशा वेगळ्या पद्धतीचं काम आलं तर ते कसं करायचं हे तुम्हाला समजावं म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे. तर आपल्याकडे अशा वेगळ्या पद्धतीचं काम आलं तर अगोदर आपण समजून घ्यायचं आहे की कस्टमरला त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मग आपण त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हे बघायचं आहे. तर हा घागरा आहे. हा घागरा कस्टमरच्या कमरेतून वरती जात नव्हता. तर आता ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायला लागेल? तर ह्याचा कमरेचा जो छोटासा कट आहे तो आपल्याला मोठा करायचा आहे. तर आता आपण या चोळीमध्ये काय चेंजेस करायचे आहेत हे बघूयात. तर चोलीमध्ये पहिले म्हणजे कफ आहे ते कफ कस्टमरला नको आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला साईड झिप आहे. त्यामुळे फिटिंग करायला प्रॉब्लेम येणार आहे. तर ती साईड झिप आपल्याला काढायची आहे आणि पाठीमागे हुक लूक करायचे आहेत. आपल्याकडे कोणतेही नवीन काम आल्यानंतर अगोदर आपण घाबरून जायचं नाही आहे. तर अगोदर आपण समजून घ्यायचं आहे की प्रॉब्लेम काय आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती काय सोल्युशन करू शकतो ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आपलं काय होतं नवीन काम आल्यानंतर पहिलं आपल्याला टेन्शन येतं, अरे बापरे आता हे मी कसं करू? तर तसं न करता अगोदर आपण समजून घ्यायचं आहे प्रॉब्लेम आणि नंतर मग सोल्युशनचा विचार करायचा आहे. कारण कस्टमरला काही अनुभव नसतो. त्यांना फक्त फिटिंगला बरोबर पाहिजे असतो. त्यामुळे जे काही करायचं असतं ते आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना थोडीशी विचार करून करायची आहे. मग ती बरोबरच होणार आहे. आता या चोलीला पाठीमागे हुकलूक करायचे तर यासाठी कापड लागेल. पण आपल्याकडे एक्स्ट्राचं काही वेगळं कापड नाही आहे, तर मी अस्तरच लावणार आहे. तर त्यासाठी कोणतं अस्तर परफेक्ट मॅचिंग होईल हेच मी बघत होते. आणि त्यातल्या त्यात थोडाफार मॅचिंग होईल असं वाटलं ते मी अस्तर घेतलेलं आहे. तर आपल्या लेहंग्याचा कट छोटा होता तो आपण आता मोठा करणार आहोत आणि तिथे झीप लावून घेणार आहोत. तर झीप आपली जी चोलीची झीप होती तीच आपण ह्या साईडला लावणार आहोत. तर चोली मी उसवून घेतलेली आहे. म्हणजे साईडची झीप काढून आपण लेहंग्याला लावणार आहोत आणि चोलीमधले कफसुद्धा काढून टाकलेले आहेत. तर तुम्ही कफ बघू शकता. नुसता स्पंज आहे ते कफ्स नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे कफ असतील तर ते फिटिंगला अजिबात चांगले बसत नाहीत. त्यामुळे ते पहिले मी काढून टाकलेले आहेत. तर तुमच्याकडे सुद्धा जर अशा पद्धतीचे कप्स घरामध्ये पडून आहेत आणि त्याचा काय वापर करायचा जर तुम्हाला सुचत नसेल तर मला नक्की कमेंट करा. माझ्या डोक्यात आयडिया चाललेली आहे की याचा काय रियूज करायचा. तुमच्या घरात जर पडून असतील आणि खरंच तुम्हाला त्याचा रियूज करायचा असेल तर प्लीज मला कमेंट करा, मग मी व्हिडिओ बनवेन. तर या ब्लाऊजला पाठीमागे हुक करायचे तर बरोबर सेंटरला अशा पद्धतीने पकडून आपण पाठीमागची बाजू कट करायची आहे. मी तुम्हाला शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादी नवीन वस्तू येईल तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे सांगत असते. सोबतच ती बनवताना का आपल्याकडून काय चूक होऊ शकते, ती कशा पद्धतीने टाळायची ह्याही गोष्टी सांगत असते. तसेच तुमच्या रिक्वेस्ट असतील त्याप्रमाणे सुद्धा व्हिडिओ बनवत असते. तसेच आपल्याकडे एखादं कस्टमरचं काम आलं तर त्यामध्ये काय चेंजेस करायचे, ते कसं करायचं किंवा कोणती चूक होऊ शकते, या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जे छोट्या-छोट्या टिप्स असतात ते मी Instagramवरती किंवा YouTubeच्या शॉर्टमध्ये सांगत असते. त्यामुळे तुम्ही जर ते Instagram किंवा शॉर्ट व्हिडिओ बघत नसतील तर तेही बघत जा. कारण मी छोट्या-छोट्या टिप्स तुम्हाला त्या छोट्या व्हिडिओमधून सांगत असते. कारण छोट्या टिप्ससाठी मोठा व्हिडिओ बनवायची गरज नसते. त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. आता आपण पाठीमागे हुकलूक पट्टी करण्यासाठी 2 अस्ताच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात. तर आता ही हुकलूक पट्टी लावताना जशी आपण पुढच्या साईडला लावतो सेम त्याच पद्धतीने पाठीमागच्या साईडला लावायची आहे. फक्त आपण वरची बाजू ही फोल्ड करून नंतर लावायची आहे. कारण आपण पुढच्या साईडला वरती गोट येतो त्यामुळे आपण ती वरची बाजू फोल्ड करायची गरज नसते. पण आता पाठीमागे रेडीमेड गळा आहे तर त्याच्यावरती आपण फक्त वरची बाजू आपण फोल्ड करायची आहे. नंतर नेहमीप्रमाणे पट्टी लावून ती पलटी करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरी साईड म्हणजे वाढीव पट्टीची साईडसुद्धा अशीच करून घ्यायची आहे. जरी आपण वाढीव पट्टीला अस्तर लावलेलं असेल तरी दुसरी साईड आपण पलटी करून जे अस्तर लावलेलं होतं ते आतमध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे दुसरी साईड आपली ही मेन पीसच बाहेर दिसत आहे. त्यामुळे ते एकमेकांवरती ठेवल्यानंतर आपलं अस्तर अजिबात दिसणार नाही आहे. तर हे बघा दोन्ही पट्ट्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण मापाप्रमाणे फिटिंग करून घ्यायचं आहे.
तर या व्हिडिओची एंडिंग मिस करू नका, कारण कस्टमरने स्वतःहून या ब्लाऊजचा फीडबॅक दिलेला आहे. आणि आपल्याला अजून काय पाहिजे, 2 पैसे जरी आपल्याला कमी भेटले तरी चालतील, पण कस्टमर खुश असला पाहिजे असं वाटतं. तुम्हाला सुद्धा असे वाटते का? हे कमेंट करून मला नक्की सांगा हां. आता आपण खालचा घागरा कसा अल्टर करायचा हे बघूयात. ह्या घागऱ्याला कट छोटा होता, त्यामुळे तो कस्टमरच्या कमरेतून वरती जात नव्हता. कारण कस्टमर थोडंसं हेल्दी असल्यामुळे ते कमरेतून वरती जात नव्हता. त्यामुळे छोटा कट आहे तो मोठा केलेला आहे. आणि आता आपण खाली व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आता शिलाई मारून झालेली आहे. आता आपण झीप लावायला सुरुवात करूयात. तर झीप लावताना सुरुवातीचं टोक दोन्ही साईडून व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपल्या परकरला असतं सेम त्याच पद्धतीने इथे होतं. तर तुम्ही व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्यानंतर मग झीप लावायला सुरुवात केली. जी पट्टी फोल्ड केली होती त्याच्यावरती झीप ठेवलेली आहे आणि नंतर शिलाई मारली. आता आपण दुसऱ्या साईडला जी पट्टी फोल्ड केलेली होती ती पट्टी थोडीशी पुढे घ्यायची आहे आणि आपली झीप थोडीशी पाठी घ्यायची आहे आणि नंतर आपण शिलाई मारून घ्यायची आहे. ही झीप ब्लाऊजला असल्यामुळे ही इनविजिबल होती, तर तीच झीप मी वापरलेली आहे. तुम्ही जर दुसरी वापरणार असाल तर साधी नॉर्मल वापरली तरी चालेल. तर हे बघा आपली झीप लावून झालेली आहे आणि मी तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे. जरी झीप निघाली तरी आपलं हे ओपन व्हायला नको, त्यामुळे वरती आपण हुक लावणार आहोत. तर हे बघा मस्त आपली परफेक्ट फिनिशिंगमध्ये झीप लावून सुद्धा तयार आहे. तर अशा पद्धतीचं काम मी सुद्धा पहिल्यांदाच केलं होतं, त्यामुळे मला पण थोडंसं टेन्शन आलं होतं की कसं होतंय किंवा फिटिंगला कसा बसतोय, जमतंय की नाही. पण मस्त काम झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा जर असं काही वेगळं काम आलं तर त्याचं टेन्शन न घेता मस्त कॉन्फिडन्सली काम करायचं आहे. नक्कीच ते चांगलं होणार आहे. किंवा अजून तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीचं काम आलं आणि तुम्हाला जर ते समजत नसेल की आपण हे कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर नक्की मला तुम्ही हक्काने विचारायचं आहे की ताई असं काम आहे तर मी हे कसं करू म्हणून. मी नक्की तुम्हाला उत्तर देईन. त्यासाठी तुम्ही मला Instagramला मेसेज करा. तुमच्यापैकी बऱ्याच ताई मला Instagramला मेसेज करतात आणि त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशनसुद्धा मी त्याच्यावरती सांगत असते. तर आपण ब्लाऊजला हुक लूक करून घेतलेला आहे. तसेच आपण घागऱ्याला वरच्या साईडला एक हुकसुद्धा लावून घेतलेला आहे. जेणेकरून आपली चेन थोडी खाली सरकली तरी आपल्या हुकमुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही फिटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. आणि जो आपण स्पंज फेकून देतो त्याचा रिव्ह्यूज तुम्हाला बघायला आवडेल की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या ताईचा फीडबॅकसुद्धा नक्की वाचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.